अक्षय तृतीया येण्याच्या आधी घराच्या बाहेर या वस्तू तुम्हाला काढायच्या आहेत. या अतिशय अशुभ वस्तू असतात आणि यातली एकतरी वस्तू तुमच्या घरामध्ये असेल की ज्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे ती वाढते, निगेटिव्हिटी वाढते आणि मग या निगेटिव्हिटीमुळे आपण जे काही कष्ट करतो, जी काही सेवा करतो त्याचं आपल्याला फळ मिळत नाही. आपण म्हणतो बघा की आमच्या घरातल्यांची प्रगतीच होत नाही, एवढे कष्ट करते तरी दिवस बदलत नाही, कर्जाचा डोंगर वाढतोच आहे, कर्ज फेडण्यासाठी काही मार्ग सापडत नाही. बघा, कर्ज वगैरे आपल्यालाच फेडायचं असतं, पण आपण जे कष्ट करतो त्याच्यासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला काही गोष्टी, काही नियम पाळलेच पाहिजे. प्रत्येक वस्तूमध्ये स्वतःची सकारात्मक नकारात्मक ऊर्जा असते आणि आपलं घर आहे ना सगळ्या गोष्टींनी भरलेलं असतं. आपण घरामध्ये जे नाही ती वस्तू आणत असतो, कधी आपण विचार करत नाही, पण नेहमी विचार केला पाहिजे की या गोष्टीमुळे खरंच आपल्याला फायदा होणार आहे का, की त्याचे काही आपल्याला तोटे होणार आहे, याचा विचार करूनच आपण प्रत्येक गोष्ट, प्रत्येक पाऊल उचललं पाहिजे. तर बघा, अक्षय तृतीया हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो आणि अशा या शुभ दिवशी अक्षय तृतीया म्हणजे या दिवशी जे काही आपण काम करतो तर ते अक्षय काळ टिकतं. म्हणजे आपण बघा या दिवशी सोने खरेदी करतात, घर खरेदी करतात, तर या दिवशी आपण जे काही काम करू किंवा जे पुण्य कमावू ना, तर त्या गोष्टीमध्ये आपल्याला कधीच फसवणूक होत नाही किंवा आपण त्या फसत नाही, त्यामध्ये आपली प्रगतीच होत जाते. म्हणून अक्षय तृतीया येण्याआधी या वस्तू तुम्हाला घराच्या बाहेर काढायचं आहे, नाही तर माता लक्ष्मीचा कोप होऊ शकतो, माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊ शकते. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण पितरांची तर सेवा करतो, पण यासोबतच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सुद्धा आपण या दिवशी सेवा करत असतो. तर म्हणून बघा, अक्षय तृतीया हा दिवस महत्वाचा आहे. या महत्वाच्या दिवशी ज्या काही आपण सेवा करतो, जे काही पूजा वगैरे करतो, तर त्याच्यामध्ये आपल्याकडून काही चूक होऊ नये, त्या केलेल्या सेवेचं आपल्याला संपूर्ण फळ मिळावं म्हणून आपल्याला अक्षय तृतीया येण्याच्या आधी या वस्तू तुमच्या घरात असतील तर त्या बाहेर काढायच्या आहेत. सगळ्यात पहिली म्हणजे तुटलेला झाडू. झाडू हे माता लक्ष्मीचं एक प्रतीक आहे. आपण बघा, लक्ष्मीपूजनाला झाडूची पूजा करत असतो. झाडू बाबतीत खूप नियम सांगितलेले आहे आणि झाडूची नियमांनी आपण काळजी घेतलीच पाहिजे. अक्षय तृतीयेच्या दिवशी घरामध्ये तुटलेला झाडू असेल तर घरामधले आशीर्वाद संपतात, पितरांचे आशीर्वाद मिळत नाही, देवी देवतांचे आशीर्वाद मिळत नाही आणि माता लक्ष्मीच्या उपासनेचं फळ सुद्धा मिळत नाही. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या आधी तुम्हाला घरामध्ये तुटलेला फुटलेला झाडू असेल, जो तुम्ही वापरत नाही, कधीचा पडलेला आहे, तर तो झाडू तुम्ही बाहेर काढून टाका, ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल, घरामध्ये आशीर्वाद राहतील. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे वापरत नसलेले चप्पल जोड वगैरे जे असतात. स्त्रियांचे बघा, तुम्ही अगदी नवीन नवीन फॅशनचे हिल्सचे फ्लॅट शूज वगैरे आपल्याला सवयच असते, आपण नवीन नवीन फॅशनचे चप्पल बूट आणतच असतो, पण वापरात नसलेले जुने चप्पल बूट जे आहे ते आपण घरामधून काढत नाही आणि हेच गरिबीचं कारण ठरतं. घरामध्ये दारिद्र्य येण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे जुने पुराणे चप्पल शूज जे आहे ते आपण घरामध्ये साठवून ठेवतो. घरामध्ये फाटलेल्या चपला, या जे जुने जोड असतात चपलांचे, याच्यामुळे माता लक्ष्मी परत निघून जाते, मग अलक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो. म्हणून अक्षय तृतीया येण्याच्या आधी घरामध्ये फाटलेले चप्पल जोड वगैरे जे असतील ते तुम्हाला फेकून टाकायचे. वापरायचे नसतील कोणाला तरी तुम्ही ते देऊन टाका, चांगल्या स्थितीमध्ये असतील पण वापरायचे नसतील तर ते कोणाला तुम्ही देऊ शकता. कारण चप्पल बुट जे आहेत ना ते सगळ्यात जास्त इडापिडा घरामध्ये आणत असतात. यानंतर तुटलेली भांडी. घरामध्ये तुटके फुटकी भांडी असेल तर घरामध्ये अशांतता निर्माण होते. यामुळे माता लक्ष्मी, जिथे भांडण तंटे आहे तिथे माता लक्ष्मी कधीही राहत नाही. माता लक्ष्मीला पण जिथे शांतता आहे, जिथे आनंदाचं वातावरण आहे तिथे राहायला आवडतं. आणि बघा, तुटलेल्या भांड्यांमध्ये नकारात्मकता शोषून ठेवण्याची जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते. म्हणून अक्षय तृतीयेच्या आधी हे तुटके फुटके भांडे जे आहे ते तुम्हाला काढून टाकायचे. प्रत्येक गोष्ट तुम्ही लिमिटेड ठेवा. आपण काय स्त्रियांना हाऊस करतो, हे घेतो ते घेतो, डिनर सेट घेतो वेगवेगळे, आणि जुने डबे जे आहे, चिरलेले डबे, वाट्या ताटल्या ज्यांना चीर पडलेले वगैरे आहे, तुटलेले आहे, तर ते आपण काढत नाही. पण हे दारिद्र्याचं लक्षण मानलं जातं, तर त्यामुळे या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची. यानंतर घाणेरडे कपडे. बघा, माता लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे. घरातील स्वच्छतेमुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती आकर्षित होत असते. म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला घर स्वच्छ ठेवायचं आहे. घरामध्ये बघा,
फाटके वगैरे कपडे असतील तर ते तुम्ही काढून टाका, कचऱ्याची गाडी येते त्याच्यात देऊन द्या. वापरण्यायोग्य असतील, तुम्हाला होत नाही वापरायचे कोणाला तरी गरजूंना, ते तुम्ही दान करा. दान तर सगळ्यात महत्व आहे. वस्त्रदान केलेलं खूप पुण्याचं काम असतं. आणि कोणाला कपडे देताना नेहमी लक्षात ठेवा ते स्वच्छ धुवून द्यायचे. असेच तुम्ही समजा आज हा टॉप घातला, तुम्हाला वाटलं की नाही मला आता हा घालायचा नाही, असाच काढून कोणाला देऊन दिला, अशी चूक अजिबात करू नका. आपले वापरायचे कपडे नेहमी कोणाला तरी धुवूनच तुम्ही द्यायचे आहे. ठीक आहे. आणि घरामध्ये असे फाटके वगैरे कपडे असतील तर त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते, घरातून निघून जाते. म्हणून चुकून सुद्धा घरामध्ये असे फाटके कपडे ठेवायचे नाही. यानंतर दुसरी गोष्ट, सुकलेले झाड. आपल्याला घरामध्ये बघा घर सुशोभित करण्यासाठी आपण घरामध्ये छोटे छोटे झाड लावत असतो. जर तुमच्या पण घरामध्ये रोपं लावलेली असतील आणि ते सुकलेले असतील, सुकलेली तुळशी वगैरे असेल तर ते तुम्ही काढून टाका. कारण बघा कोरड्या झाडांमुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो आणि माता लक्ष्मी क्रोधित होते. कोरड्या रोपाला घरापासून दूर ठेवल्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा आपल्या घरावर राहते, जीवनामध्ये प्रगती होते. आणि पिवळे पानं वगैरे झालेले असतील झाडांचे ते काढून टाका. कारण झाड सुद्धा एक सजीव मानलं जातो आणि प्रत्येक झाडाचं बघा काहीतरी महत्व आहे. जसं बघा मनी प्लांट, तुळशीचं रोप, म्हणजे प्रत्येक झाडाचं त्याचं काहीतरी महत्व असतं. म्हणून या झाडांमुळे कधी कधी आपल्याला त्याचा त्रास पण सहन करावा लागतो. म्हणून झाडं वगैरे जर जळालेले असतील, खराब झालेले असतील, सुकलेले असतील, पिवळे झालेले असतील तर ते तुम्हाला काढून टाकायचे. तर बघा अक्षय तृतीया आता 30 एप्रिलला आहे आणि खरंच या गोष्टी ज्या आहे ना या आपल्या आयुष्यावर खूप परिणाम करत असतात. तुम्ही सेवा करा नका करू, पूजा मांडा नका मांडू, हे तुमच्यावर आहे. पण ह्या ज्या गोष्टी ना या खरंच खूप महत्वाच्या असतात. जिथे स्वच्छता तिथे माता लक्ष्मी, जिथे अस्वच्छता घाणेरडापणा तिथे अलक्ष्मीचा वास असतो. आणि स्वच्छतेशिवाय भक्तीचं फळ मिळत नाही. घरातलं वातावरण सकारात्मक राहणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला हे करणं खूप गरजेचं आहे. आणि अक्षय तृतीया हा दिवस बघा माता लक्ष्मीचा दिवस असतो आणि अशा शुभ दिवशी 3.5 शुभ मुहूर्तांपैकी हा एक शुभ मुहूर्त मानला जातो. आणि त्या दिवशी आपल्या घरामध्ये जर असा घाणेरडापणा आहे तर आपल्या तरी मनाला ते पटेल का? मग भले तुम्ही खूप छान पूजा मांडा, सगळं काही करा, एका साईडला तुमचं घर अतिशय घाणेरडं असेल त्याला काही अर्थ नाही. अजून महत्वाची गोष्ट म्हणजे बघा देवघर तुम्हाला स्वच्छ करायचंय. देवघर हा तर आपल्या घरातला सगळ्यात महत्वाचा भाग असतो. त्यामुळे देवघर धूळ वगैरे काही असेल तर ते आपल्याला आधी तुम्हाला व्यवस्थित स्वच्छ करायचंय. किंवा अक्षय तृतीयेच्या दिवशी अगदी पहाटे स्वच्छ आंघोळ वगैरे करून तुम्ही त्या दिवशी गेले तरी सुद्धा चालेल, पण देवघराची काळजी घ्यायचीच आहे. मुख्य दरवाजाची आपल्याला काळजी घ्यायची आहे. मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचे, धूळ वगैरे असेल स्वच्छ करा, आजूबाजूचं धूळ जाळं जळमट काय असेल ते तुम्ही काढून टाका. मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे. पावलं वगैरे लावली असतील ते स्वच्छ पुसायचे आहे. हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे. हळद कुंकू आणि तुम्हाला मुख्य दरवाजावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. आणि दाराचा वगैरे तुम्हाला आवाज येत असेल, कारण बघा काही काही दार वगैरे अगदी खराब झालेली असतात, तर तसं तुम्ही कलर वगैरे देऊन घ्या, काय रिपेअरिंग वगैरे. कारण मुख्य दरवाजाचा आवाज येणं हे सुद्धा एक दारिद्र्याचं लक्षण मानलं जातं. म्हणजे नेहमी बघा उघडताना बंद करताना असं काही करून त्या दरवाजाचा आवाज येत असेल तर ते म्हणजे चांगलं मानलं जात नाही, शुभ मानलं जात नाही. ठीक आहे. यानंतर बघा अजून दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये तुटके काही देवांचे फाटलेले वगैरे फोटो असतील, फ्रेम असतील, ते सुद्धा आपल्याला काढून टाकायचंय. देवघरामधल्या दिवे वगैरे हे स्वच्छ असले पाहिजे. तेलकट तुपकट ते नकोय, ते आधीच तुम्ही स्वच्छता करा. यामुळे बघा घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात. आणि साफसफाई, किचन तर सगळ्यात महत्वाचं आहे. तिथे आपण जेवतो, तिथे शिजवलेलं अन्न आपण खात असतो. म्हणून घरामध्ये किचन मध्ये काही बुरशी आलेले लोणचं चटण्या वगैरे या गोष्टी असेल त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत. तुटक्या वस्तू वगैरे काढून टाकायच्या आहेत. तुमचं घर आहे ना अगदी छोटस असेल पण ते व्यवस्थित टापटीप असेल तर त्याला घर म्हटलं जातं. अगदी 10 रूमचं घर आहे, प्रत्येक रूम मध्ये एवढा मोठा मोठा कचरा आहे, काहीतरी अनवॉन्टेड न वापरायच्या गोष्टी आपण अगदी पडद्यांवर वगैरे ठेवलेल्या आहे, असं अजिबात करू नका. यामुळे ना त्या मोठ्या घराला काही अर्थ नाही. दिसायला ते मोठं दिसतं पण त्या घरामध्ये वैभव जे आहे ते कधीही टिकत नाही. त्या घरामध्ये सतत वादवाद कटकटी, त्या घरातल्या माणसांमध्ये गैरसमज, अशा गोष्टी ज्या आहे, नवरा बायकोमध्ये काहीतरी गैरसमज, प्रेम नसणं, या गोष्टी व्हायला लागतात. बघा गोष्टी बघायला गेल्या इतक्या छोट्या आहे ना, तुम्हाला वाटेल की काय होतं या गोष्टींमुळे, पण कुठे ना कुठे तुम्ही विचार करा. तुमच्या घरामध्ये बघा काहीतरी विनाकारण कटकटी भांडणं होत असेल तर या गोष्टींचा कुठेतरी विचार करा की माझ्याकडून अशा काही चुका होत आहे का. घरामध्ये बघा असं खराब लोणची चटणी वगैरे या ज्या बुरशालेल्या धनधान्य वगैरे आपण ठेवत असतो त्यामुळे सुद्धा आपल्या घरावर खूप वाईट परिणाम होतो. घरामध्ये तुटलेला आरसा ठेवायचा नसतो, यामुळे नकारात्मकता वाढते, वाईट गोष्टी आकर्षित होतात. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी
गोष्टी जेवढ्या जमतील तेवढ्या तुम्ही करा. घरामध्ये बघा भंगार वगैरे असेल, इलेक्ट्रिक वस्तू असतील, तुटकं फर्निचर असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला काढायचं आहे. आणि अजून महत्वाचं म्हणजे बंद पडलेलं घड्याळ जे आहे ते घरामध्ये ठेवल्यामुळे घराची प्रगती थांबते. बंद असेल, वापरायचं नसेल ते टाकून द्या, किंवा चालू आहे पण सेल संपली, तुम्हाला वापरायचं नाही, कुणाला तरी ती देऊन द्या. बंद पडलेलं घरात ठेवल्यामुळे घराची प्रगती थांबते, दोष वाढतात. अशा बघा या छोट्या छोट्या गोष्टी आहे. घराचा कानाकोपरा व्यवस्थित तुम्ही बघा. आणि या गोष्टींना आपण महिन्यातून 15 दिवसातून अमावस्या पौर्णिमा या एक हात घरामध्ये फिरवलाच पाहिजे. मग आपल्याला दिवाळीच्या वेळेस अगदी जीवावर येत नाही आवरण्यासाठी. आणि घरामध्ये खूप असा कचरा पण साचत नाही. बघा घरामध्ये उत्तर दिशा जी आहे तर ती कुबेराची दिशा मानली जाते. तिथे आपल्याला जड किंवा काही भंगार वगैरे रद्दी असं सामान तुम्हाला ठेवायचं नाहीये. तुमचं घर असू द्या, तुमचं दुकान असू द्या, सगळ्यांसाठी या गोष्टी ज्या आहेत त्या लागू पडतात. जुने चप्पल बूट तर मी तुम्हाला सांगितलं, तर ते तर तुम्हाला सगळ्यात पहिले काढायचं आहे. तर बघा अशा या काही गोष्टी आहे. कारण बघा आपण आहे ना या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्याला महिलांना सवय असते. आपण काय करतो की नवीन गोष्टी घेतच जातो, पण जुन्या गोष्टींमध्ये आपला इतकं जीव अडकलेला असतो ते आपण काढतच नाही. तर काहीतरी व्यवस्थित विचार करा की जी गोष्ट तुम्ही मागच्या 1-2 वर्षांपासून वापरली नाही ती यापुढे पण तुम्ही वापरणार नाही. उगाच ते कोणाच्या तरी तुम्ही कामात येईल त्यांना तुम्ही देऊन टाका, की जेणेकरून मग ते वस्तू त्यांच्या कामात आल्यामुळे तुम्हाला त्या दानाचं पण पुण्य मिळेल. तर बघा सांगायचं म्हणजे थोडक्यात हा अक्षय तृतीया हा दिवस महत्वाचा आहे. माता लक्ष्मीला समर्पित आहे, पित्रांना समर्पित आहे. बघा पित्र सुद्धा आपल्या आयुष्यात तितकेच महत्वाचे असतात, कारण त्यांच्यामुळे आज आपण आहे. आणि पित्रांना नाराज केलं ना, तुम्ही किती पण काही करा, तुमच्या आयुष्यामध्ये सुख येणार नाही. तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील, पण तुमच्या हातामध्ये काही पडणार नाही. एक वेळ तुम्ही देवी देवतांना प्रसन्न करणं सोपं, पण पित्र एकदा नाराज झाले तर त्यांना प्रसन्न करणं खूप अवघड असतं. म्हणून अक्षय तृतीया हा दिवस बघा पित्रांना सुद्धा समर्पित आहे. त्या दिवशी आपण पित्रांची सुद्धा पूजा करत असतो. पूजा मांडणी कशी हे सगळे व्हिडिओ येतील, पण सांगायचं म्हणजे तुम्हाला पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पहिले घर टापटीप असणं, घराची स्वच्छता, जिथे आपण कमवतो, राहतो, खातो, पितो, ती वास्तू शुद्ध असणं हे तितकंच गरजेचं आहे. तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.